येणार आहे या ग्रुप सी या ग्रुप ई मधून जी चौथी मॅच. यश एक मिनिट थांबायचं. यश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला कसं वाटते? खूप बरं वाटते. लगातार 2 मॅच जिंकून संघर्ष सुपर 12 मध्ये दाखल झाला. आता उद्यासाठी कशा प्रकारची तयारी असणार आहे? आम्ही तर पहिले म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते की आम्ही क्वालिफाय होतील की नाही, कारण की आमच्याकडे गणदादा पण टायमावरती आला, बंटूबाई नाही आहे, सुविधा नाही आहे, अजिता नाही आहे. तर निशांनी या फॉर्मॅटमध्ये तर पहिल्यांदा ओव्हर टाकले. म्हणजे निशान कधी ओव्हर टाकतच नाही, तरी पण त्यांनी खूप चांगली ओव्हर टाकली आणि खूप कॉन्फिडन्सने ओव्हर टाकली. तरी मॅन ऑफ द मॅच मी निशानला देणार आहे. चला निशान, आपण सुद्धा यायचं आहे, कुठे असतील लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन द्यायचा. यश शेवटचा प्रश्न असेल, खेळपट्टी ज्या प्रकारची बनवली आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळपट्टी खूप अप्रतिम आहे आणि सर्व पोरांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. खूप साऱ्या शुभेच्छा तुला उद्यासाठी. पहा ब्रेक थ्रू आलाय, ब्रेक थ्रू असा आलाय ना की खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती साहिल, त्याचा ब्रेक थ्रू आलाय आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती घेऊन जातोय, जिकडे विजय सर आणि मृदुल मेहर या मॅच साठी जॉईन होतील. हो हो, इकडे काय घडलंय, इकडे काय घडलंय? बॅक टू बॅक, व्हाट अ मॅग्निफिसंट स्टार्ट बाय मंगेश तांडेल. अजून एक आला ब्रेक थ्रू. जाऊया इकडे डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. पहा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता यश वैतीला, परंतु त्यांना द्यायचा निशानला. निशाने सुद्धा चांगली कामगिरी केली, त्यामधून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांना घोषित केला. पहा 2 मध्ये 2 आल्यात, काय तिसरा येईल? आणि तिसरा येईल त्याच्यासाठी जातोय पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती विजय सर यांच्याकडे. धन्यवाद कौसुब मेहर. इस बीच गेंद देखिए, यहाँ पर बहुत ही बढ़िया गेंद और रनआउट का मौका 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 मौका. यहाँ पर बाल बाल बचे, मैं कहूँगा भाग्य ने साथ दिया है. यहाँ पर लोकल लीजेंड और दत्तगुरु के बीच में चलता हुआ ये मुकाबला. इस समय मेरे साथ मृदुल मेहर जुड़े हैं, उनका भी आवाज आएगा. मृदुल, जिस तरह का मुकाबला चल रहा है, लगभग दोनों टीमें एक एक मैच हारी है. यहाँ से आप हारोगे तो बाहर निकल जाओगे, यहाँ पर हारना नामंजूर नहीं है. तो यहाँ पर कितने रन बनाने पड़ेंगे? ये देखिए, बहुत ही अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता है. माहौल देखिए, माहौल देखिए, माहौल गर्म होता हुआ. अगली गेंद खेलने का प्रयास फिर से एक बार. अच्छी गेंद और यहाँ पर नहीं रुकेंगे. 4 रन मिलेंगे, रन 4 तो हो जाएगा बेटा पार. कम ऑन डीजे. साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. जितना कठिन संघर्ष होगा, जीत भी उतनी शानदार जानदार होने वाली है और उसी के लिए मुकाबला जारी है. इसमें से हारने वाली टीम घर का रास्ता पकड़ेगी, जीतने वाली टीम हो तालियां बननी चाहिए. जोरदार ताली, जोरदार ताली. खाने के लिए थाली, पीने के लिए पानी, और आप लोगों की ताली बहुत ही महत्वपूर्ण होगी. तालियां बजाओ, जोश बढ़ाओ. आपकी ताली एनर्जी है. क्या फील्डिंग की है, जॉन्टी रोड्स की याद आ गई है, युवराज सिंह की याद आ गई है. और देखिए क्या खूबसूरत तरीके से दर्शकों में उत्साह है. ये मुकाबला उतने ही टॉप का मुकाबला देखने को मिलेगा. रन संख्या आप देखिए तेज गति से बढ़ती हुई. अच्छी गेंद, बढ़िया क्रिकेट इस समय चलता हुआ अर्नाला के इस मैदान में. ओहो हो कमबैक करते हुए दत्तगुरु के खिलाड़ी भी कम नहीं है. काफी समय की अच्छी प्रैक्टिस उनके पास भी है और हाल फिलहाल ही अच्छा प्रदर्शन करते हुए इस मैदान के अंदर हम देख रहे हैं हितांश शुगांश 11 प्रीमियर लीग 2024 का आज का दूसरा दिन. आए हुए तमाम दर्शकों का मैं विजय पाटिल फिर से एक बार हार्दिक बधाई देता हूं, क्योंकि आप आए इसीलिए बाहर आई है. चलो जाते हैं मृदुल मेहर के पास, सुनते हैं उनका भी आवाज. यस, धन्यवाद विजय सर. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावफलकावर ज्या प्रकारची सुरुवात केली होती मंगेश तांडेल, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय 2 जे सलामीवीर फलंदाज म्हणजे साहिल मर्चंट असेल, मुक्तधीर असेल, गडी बाद करत असताना पाहायला मिळतं. सुरेख लाईन लेणे टप्पा यावेळेला जतीन तांडेल यांना आपण पाहतोय. समोर जातोय मुक्तधीर, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं विजय सर आपण पाहायला गेलं तर प्रभावित करून सोडलं होतं. तो मुक्तधीर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक या अगोदरील सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 18 धावेंची खेळी आली होती. तो मुक्तधीर यावेळेला खेळतो एक संकटमोचक म्हणून. यावेळेला संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 7 धावा विजय सर. नहीं, 7 रन जरूर मिले हैं, क्योंकि ये मुकाबला भी उसी तरह का है. इसमें हार और जीत के बीच में क्या फर्क होगा ये आने वाला समय बताएगा. समय इतना ताकतवर है ना मृदुल, कि समय के बाद और समय के पहले किसी को कुछ नहीं मिलता. आपको समय पे करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है. सिंगल की तरफ देखिए, यहाँ पर फिर से एक बार सिंगल लेते हुए
हौसले के साथ आपका घोंसला भी बुलंद करना पड़ेगा। हौसला और घोंसला बुलंद होगा तो ये मुकाबला भी गर्म होगा, क्योंकि ये ठंडा मुकाबला नहीं है, इसमें से आपको जीतना ही पड़ेगा, करो या मरो की स्थिति है इस समय। इसलिए कहते हैं ना, कद बड़ा ना पद बड़ा। संकट के साथ आपके साथ जो खड़ा वही सबसे बड़ा। वाइट का इशारा आता हुआ, 1 रन और जुड़ता हुआ रनों के साथ यहाँ पर अब देखिए धीरे धीरे बल्लेबाजी करने वाली टीम रन संख्या बढ़ाती हुई मृदुल। आदरणीय सन्माननीय कमांडर बोटीचे नाखवा, आपल्याला विनंती असेल आपण या. आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हितांश शुगांश 11 प्रेझेंट अंडरम बॉक्स क्रिकेटची ही खमंग मेजवानी मी विनंती करतोय. कमांडर बोटीचे नाखवा, आपल्याला विनंती असेल आपण या. आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सामन्याकडे वळतोय जिथे धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 10 धावा धावफलकावर, आणि आमच्या सोबतीनं समालोचक अर्थातच अर्नाळा गावाचा अनमान शान आणि खऱ्या अर्थानं मी लेजंड देखील म्हणेल, आमचे आदर्श देखील आहेत, आमचे गुरुवर्णीय ज्या समालोचकाला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील, ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर देखील गुजरात असो सुरत असो अनेक ठिकाणी ऐकलाय. असे हिंदी मराठी समालोचक, एक उत्कृष्ट नामांकित असे समालोचक विजयजी पाटील यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या सामन्याच्या वतीनं. 2 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारची सुरुवात करून दिली खऱ्या अर्थानं मग मंगेश तांडेल असेल, त्यानंतर आपण जतीन तांडेल यांना पाहिलं. सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जातं, आणि जतीन यांच्यासाठी एक पारितोषिक देखील होतं. रुपेशजी तांडेल यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु जर का विकेट आला असता तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. पारितोषिक यावेळेला गमावलं जात आहे. संधी नव्हती, क्षमासावी नवापूर आणि रुपेश तांडेल. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर यावेळेला बॅक टू द डगआउट आहेत. एकीकडे मुबीन आहे, दुसरीकडे नदीम शेख. यावेळेला काय घडलं जातं, आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा, धावसंख्येत अतिरिक्त भर पडत असताना यावेळेला पाहायला मिळतंय. आणि अर्नाळा म्हटलं ना विजय सर, तर अर्नाळामध्ये अनेक असे आपल्याला सुपरस्टार पाहायला मिळतात. अर्नाळा म्हटलं ते एक क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर एक खाण आहे. अर्नाळा आपण पाहायला गेलं तर मग रणजीपट्टू विनायक भोईर यांना देखील ह्याच विभागातून आपण पाहतोय. त्यानंतर आज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवून ठेवले असं प्रशांत घरत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला तर ज्या खेळाडूचा सहभाग होता असा नेस्टर धम्बा देखील ह्याच विभागातून आपल्याला पाहायला मिळतो. विजय सर. हाँ निश्चित, नस्टर धम्बा कौन पहचानेगा नहीं, ये बहुत बड़ा नाम है. इस बार देखिए खेलने का प्रयास हो यहाँ पर देखिए सब कुछ बहाल कर दिया है. ये आपका है हौसला, और हौसला अब यहाँ पर बढ़ाना पड़ेगा. दबाव दबाव और दबाव. एक तरफ बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर दबाव है, प्रयास जरूर है लेकिन प्रयास असफल होता हुआ, क्योंकि फील्डिंग काफी अच्छी होती. यहाँ पर रन बढ़ाने पड़ेंगे बल्लेबाजी करने वाली टीम को, क्योंकि आप रन नहीं बनाओगे तो फिर वापिस दबाव होगा. अच्छी गेंद अच्छी गेंद अच्छी गेंद अच्छी गेंद. 4 रन. सुबह की चाय और बड़े लोगों की राय बीच बीच में लिया करो, क्योंकि आपको अच्छा क्रिकेट खेलना है. तो देखिए यहाँ पर 4 रन जरूर आए हैं. 4 रनों के साथ रनों की गति को हम देखेंगे तो बढ़ गई है. रन संख्या इस बार 15 रन. यहाँ से लगभग मृदुल 25 रन होने चाहिए. 25 रन होते हैं तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर थोडासा प्रेशर होता. हा प्रेशर रिलीज करणारा बाउंड्री येत असताना नदीम ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला काय लगातारचा दुसरा. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला मात्र क्रिकेटच्या एका चाळीमधून आवाज येतोय की क्रिकेटला चुकीला माफी नाही. यावेळेला प्रेशर पूर्णतः टीम लोकल लिजंड संघाने रिलीज केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 19 धावा. 5 चेंडूंचा खेळ. 1 to go चा इशारा येतोय. शेवटचा चेंडू आतापर्यंत 19 धावा धावफलकावर येत असताना योगेश यांच्यावर पूर्णतः यावेळेला रणनीती आखली होती, आणि त्या रणनीतीला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे टीम लोकल लेजंड संघाला सक्सेस मिळत असताना. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 20 धावा धावफलकावर येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने आपका टेंगे टेंगे
येस, थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ होत असताना 20 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज यावेळेला विक्रांत तांडे येतो. पहिला चेंडू प्रेशर रिलीज केला जातो आणि यावेळेला नदीम स्वतःला म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. अशा प्रकारची आतापर्यंत फलंदाजी करतो विजय सर. हाँ, इसीलिए कहते हैं जो खो गया उसको सोचा नहीं करते, जो मिला है उसको खोया नहीं करते. हासिल उन्हीं को मिलती है कामयाबी जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. यहाँ पर देखिए क्या क्रिकेट चल रहा है. पहले बैकफुट अब फ्रंट फुट, घेर को चेंज किया है और टाइमिंग को भी आप देखिए उसके साथ चेंज करते हुए अगली गेंद खेलने का प्रयास. ओहो, जाने दिया, कमबैक किया, टालियां बज रही है. नवापुर एंड की तरफ से तालियां बज रही है. एक तरफ तालियां नवापुर की तरफ से बजेगी तो एक तालियां विरार की तरफ से बजेगी, लेकिन अर्नाला के दर्शक दोनों तरफ तालियां बजाएंगे क्योंकि उन्हें कोई भी जीते कुछ फर्क नहीं पड़ता, मुकाबला अच्छा होना चाहिए. यही देखने के लिए दर्शक यहाँ पर आए हैं. देखिए खचाखच भरा हुआ मैदान. ओहो, ट्रॉफी के ऊपर हमला. इस बार हमला ट्रॉफी के ऊपर हुआ है. ट्रॉफी को बचाना पड़ेगा, ये भी देखने वाली बात होगी. कुछ समय पहले चर्चा हुई थी कि ट्रॉफी सामने रखेंगे तो 1-2 तो लगेगा ही, और पहला लग चुका है. देखिए रन संख्या अब 24. अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है. मृदुल मेहर 24 रन अब बन चुके हैं. यहाँ से एक चौका आ जाएगा तो देखिए 28 बन सकते हैं. 2 के बाद आएंगे तो 26 बन सकते हैं. 26 बने या 28 बने, मुकाबला अब जो बनाने हो. 24 रन तो बन गए. यहाँ पर आप लड़ सकते हैं, संघर्ष कर सकते हैं. बिना संघर्ष कुछ नहीं मिलता. संघर्ष वही करते हैं जो फाइटर होते हैं. इस बार फाइटर की तरह आपको संघर्ष करना पड़ेगा. अगली गेंद, ओ स्टेप आउट होकर खेलने का प्रयास. तेज गति से निकलते हुए देख रहा होगा, हाथ से निकलती हुई गेंद, और यहाँ पर मौका आया था. मौके बार बार नहीं आते और जब मौके आते तो उसका फायदा उठाना चाहिए. रन संख्या 25 रन. आखिरी गेंद बहुत ही महत्वपूर्ण गेंद होगी. इस गेंद के ऊपर क्या चौवा आएगा, 2 रन आएंगे, विकेट गिरेगा, ये तो मैच में खलबली मचेगी. ये आखिरी गेंद के ऊपर बहुत कुछ निर्भर करता है. समय के साथ चलना है, नहीं तो समय आपके आगे निकल जाएगा. ये देखने वाली बात होगी. अगली गेंद, ओहो, इस बार मिस कर दिया है और विकेट गिरता हुआ. रन संख्या 26 रनों का लक्ष्य है. डीजे की तरफ जाएंगे, एक धुन को लेंगे, ब्रेक लेंगे, आइसक्रीम खाएंगे, पॉपकॉर्न खाएंगे और अगला पड़ाव की तरफ जाएंगे. कम ऑन डीजे. साला टकलू, तेरे कारण पूरा रात भर नहीं सो पाए. तुमको छोड़ेंगे नहीं. अब कर टेंगे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. 25 धाब्यांचं आव्हान दिलं गेलंय. आपण पाहताय तिथं शुगार्स 11 प्रीमियर लीग 2024 चा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील लुजर सामने आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आव्हान दिलं गेलंय ते म्हणजे जवळजवळ 26 धावांचा 25 धावा पूर्ण केल्यात आणि येणाऱ्या 25 धावा नवापूर संघ कशा प्रकारे पार करेल यासाठी 26 धावांचं आव्हान आहे आणि 26 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल यासाठी पाहत राहा, बघत राहा. क्रिकेटचा महासंग्राम, न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. पहा क्रिकेटचा अति भव्य रम्य सोहळा. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या अर्नाळ्याच्या एसटी पाड्याच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. विसरू नका, हेच मैदान आहे ज्या मैदानावरती गरबा महोत्सव सुद्धा आपण चांगल्या प्रमाणामध्ये साजरा करतो. आपण आपल्या परिसरामधील पंचक्रोशीतील एक मोठा गरबा नवयुग मित्रमंडळ दरवर्षी या मैदानावरती साजरा करत असते. याच मैदानावरती दहीहंडी लावली जाते आणि याच मैदानावरती आजच्या घडीला आपण पाहिलं तर आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा मोठा विक्रम आपण पाहतोय. 40,000 रुपये कुठल्या संघाला मिळतील यासाठी उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा या मैदानाकडे या आणि क्रिकेटचा खेळ पहा. 40,000, 20,000 आणि त्यानंतर आपण बघितलं तर 15,000, 6,000 अशा प्रकारचे 6 बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येणार आहेत. कुठेही जाऊ नका. चला आपण सामन्याकडे जाऊया जिथे 26 धावांची आवश्यकता आहे. माझ्या जोडीला जोडले गेलेत मृदुल मेहर, एक अपकमिंग कॉमेंटेटर ज्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा खूप चांगलं प्रोग्रेस केले आपल्या समालोचनामध्ये. येस, धन्यवाद विजय सर.
येणारे 24 चेंडूमध्ये 26 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळते. 2 सलामीवीर बॅटर, एकीकडे आदित्य मेहर आहे ज्या खेळाडूंना या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रभावित करून सोडलं होतं, तर दुसरीकडे अक्षय पाटीलला आपण पाहतोय. अक्षय पाटील यांचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. यस, लेट्स प्लेचा इशारा द्यायचा आहे पंच. 26 धावेंचं आव्हान धाफळकावर. शेहजाद पहिला चेंडू, यावेळेला काय घडलं जात आहे, जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी शेहजाद करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बारीक बारीक पाणी पड, हे माझे गंगे दिल तुला गवस. 24 चेंडू 26 धावेंचं आव्हान म्हणजे माफक असं आव्हान आपल्याला विजय सर पाहायला मिळतं. परंतु ज्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी शेहजाद यांनी करून दिलंय, आदित्य मेहर यावेळेला पहिल्या चेंडूवर यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉक केलंय या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर. हाँ, यहाँ पर देखिए पहला विकेट गिरता हुआ, इसीलिए कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी बहुत जरूरी है. हौसला बुलंद करना पड़ेगा, कॉन्फिडेंस, आत्मविश्वास जो है यहाँ पर आप देखिए नवापुर के टीम को यहाँ पर बढ़ाना पड़ेगा.